जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। पाण्यासाठी आलेला निधी गेला पाण्यात। मोही ग्रामपंचायतीचा 37 लाखांचा पाणी पुरवठा घोटाळा। सेलू तालुक्यातील मोही ग्रामपंचायत उभारण्यात आलेली तब्बल 37 लाखाची पाणी पुरवठा योजना आज पूर्णपणे ठप्प पडली असून गावकऱ्यांवर कृत्रिम पाणी टंचाईचे संकट कोसळले। लाखो रुपयांचा निधी खर्च करून उभारलेली योजना आता जिल्हा परिषदेच्या निष्काळजी कारभार, बेजबाबदार नियोजन आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणाचं जिवंत उदाहरण ठरत आहे। सध्या उष्णतेचा कहर असताना गावात मुबलक पाणी असताना गावकऱ्यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे। सन 2021-22 मध्ये जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत जलसिंचन मिशन अंतर्गत या योजनेस मंजुरी देण्यात आली। तब्बल 37,22,000 रुपयाचा निधी खर्च करण्यात आला। उद्घाटनावेळी मोठमोठ्या घोषणा, फीत कापणे आणि फोटो सेक्शन झाले। मात्र आज गावात दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे। गावाला जे आहे पाणी पुरवठा जो व्हायचा हवा होता या विहिरीच्या माध्यमातून तो अद्याप होत नाहीये। का बरं, काय कारण सांगण्यात येत आहे? कारण म्हणजे कसं, जे शासनाने जे मूळ गावाकरिता पाणी पुरवठ्याकरिता आमदार आणि खासदारांनी 36 लाख कितीतरी हजार रुपयाचा निधी मंजूर करून मूळ गावाकरिता विहीर मंजूर करून दिली, पण प्रशासनाने त्या जागेची कोणती शहानिशा न केल्यामुळे ती जागा मालकी हक्क त्या शेतकऱ्याच्या जागेवर दाखवत आहे। याच्यात प्रशासनाची चूक हे गावकऱ्याला भोगण्यास येत आहे। करिता पाण्यापासून मूळ गावातील गावकरी हे त्रस्त आहे आणि आता मे महिना हा म्हणजे पाण्याचा दुष्काळजन्य आहे। जे आता विहीर आहे समजा गावाला, ते अर्ध्या तासाच्या वर पाणी काही गावाला मिळत नाही आणि जे शासनाची हे चूक असल्या कारणाने जे शेतकऱ्याच्या जमिनीवर हे दाखवत आहे विहीर, याच्यानुसार गावकरी पाण्यापासून त्रस्त आहे। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ज्या जागेवर विहीर बांधण्यात आली ती जागा शेतकऱ्यांची असल्याचं समोर आलंय। संबंधित शेतकऱ्यांना जागेवर ताबा घेता संपूर्ण योजना बंद पडली। त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। योजना उभारताना जागेची मालकी तपासली नव्हती का? लाखो रुपये खर्च करण्यापूर्वी कागदपत्राची पडताळणी झाली होती का? की फक्त निधी खर्च करण्याची घाई होती? या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, असा ग्रामस्थांचा संताप आता उफाळून आलाय। जनतेची या पैशाची उघड लूट झाली असा आरोप होत आहे। एका चुकीच्या नियोजनामुळे संपूर्ण गावाला पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे। एकीकडे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत असताना दुसरीकडे लाखो रुपयांची योजना कागदावरच यशस्वी दाखवणं प्रशासन हात झटकत असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहे। पाण्यासाठी आलेला निधी अक्षरशः पाण्यात गेला, अशी संतप्त प्रतिक्रिया आता मोही गावातून उमटत आहे। आता प्रश्न एकच, या प्रकरणातील जबाबदार अधिकारी आणि संबंधितांवर कारवाई होणार का, की पुन्हा चौकशीच्या नावाखाली फाईल दाबून जनतेची दिशाभूल केली जाणार? पराश उमाटे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।